नमस्कार मित्रांनो दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना ई रिक्षा मिळणार आहे। त्या संदर्भात मागच्या वेळी फॉर्मसुद्धा भरला होता। ज्यांनी अर्ज केलेला होता त्यांची आता निवड करण्यात आलेला आहे। त्यांना मोफत ई रिक्षा म्हणजेच फिरते वाहन दुकान वाटप करण्यात येणार आहे। तर आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांची यादीसुद्धा आलेली आहे। ती यादी डाउनलोड कशी करायची आणि नाव कसे चेक करायचं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तेच पाहणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो पहिला तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये evaccancy.mshfdc.co.in असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जे यादी पाहण्यासाठी सी बेनिफिशरी लिस्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं सिलेक्ट डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे, जो कोणता डिव्हिजन येतोय। त्याच्यानंतर इकडं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। तर इथं व्ह्यू ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे यादी पाहायला दिसेल। तर ही यादी डाउनलोड करण्यासाठी ह्याच्यावरती प्रेस करा आणि तर डाउनलोड इमेज ह्याच्यावरती क्लिक करा। हा यादी तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल। तर ओपन ह्याच्यावरती क्लिक केला तर यादी ओपन झालेली असेल। ह्यामध्ये तुमचा रजिस्टर नंबर, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, आधार क्रमांक, त्याच्यानंतर डिपॉझिट आहे ते, नोट आहे ते, हेच तुम्हाला संपूर्ण इथं दिसेल। मित्रांनो ज्या यादीमध्ये रजिस्टर केला असून सुद्धा यादीमध्ये नाव आलं नसेल तर त्यांना इथं ट्रॅक ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून इथं ट्रॅक करायचं आहे। ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची संपूर्ण माहिती दिसेल। तर मित्रांनो आता ज्यांना नवीन नोंदणी करायचं आहे तर ह्यामध्ये इथं सूचनासुद्धा देण्यात आल्या। सूचना पाहूया। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याची दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप अँड ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक 10/6/2019 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली। तर प्रस्तुत योजनेची एकूण 45,389 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहे। दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन सादर केलेला अर्ज कागदपत्राची छाननी झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास मंडळाच्या स्तरावर 10/6/2019 ते दिनांक 27/9/2023च्या शासन निर्णयानुसार नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करण्यात म्हणजे 100% दिव्यांगांना प्रमाण असणाऱ्या अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन 2023-24 आर्थिक वर्षाकरिता 667 दिव्यांगांना लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांगांना अर्जदाराचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। त्यांना उर्वरित सर्व दिव्यांगांना अर्जदाराचे दिनांक 1/4/2024 रोजीपासून पुढील आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही। नव्याने अर्ज केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाहीत अशा दिव्यांगांना दिनांक 1/4/2024 रोजीपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे या वेबसाईटवरूनच। मित्रांनो ज्यांनी ह्या योजनेचं अटी व शर्ती पाळलेले नाहीत अशा लोकांसाठी ह्यामधून वगळण्यात आलेलं आहे। तर काही दिवसापासून त्यांना अटी व शर्ती नियमाप्रमाणे लागू करून ह्या योजनेमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे मोफत ई रिक्षा फिरते वाहन दुकानची यादी मोबाईलमधून व कॉम्प्युटरमधून अशा प्रकारे पाहता येणार आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत आपल्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।